नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बीएड कॅप राऊंड 2 या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रों, 26/8/2024 म्हणजे 26 ऑगस्ट रोजी जी आपली अलॉटमेंट होणार आहे त्या संदर्भातील हा व्हिडिओ. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या बीएड कॅप राऊंडच्या सर्व अपडेटसाठी चॅनलला लिंक रहा. तसेच चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर चला यासाठी जाऊया आपल्या शेड्यूलवरती, जो की CET सेलने ऑलरेडी पब्लिश केलेला आहे. हा आपला बीएड कॅप शेड्यूल आहे जो ऑलरेडी आपण अभ्यासलेला आहे. तर वरती स्क्रॉल करून आपण पाहू शकता बीएड कॅप राऊंड सेकंड ज्या स्टेजमध्ये आपण आहोत ते म्हणजेच अलॉटमेंट ऑफ सेकंड राऊंड सेकंड 26 ऑगस्ट 2024 म्हणजेच 26/8/2024 रोजी आपली अलॉटमेंट आज जाहीर होणार आहे आणि ती आपल्याला चेक करायची आहे. विद्यार्थी मित्रों, ज्यांचे नंबर राऊंड फर्स्टमध्ये लागले होते त्यांचे सर्वांचे ॲडमिशन्स झालेले आहेत. आता राऊंड सेकंडची वेळ आहे आणि राऊंड सेकंडमध्ये अलॉट झालेले कॉलेज याची जी ॲडमिशनची डेट आहे ती पण आपण इथे पाहू शकता. 28/8/2024 ते 30/8/2024 या दरम्यान आपल्याला काय करायचे आहेत, कॉलेजमध्ये जे आपल्याला कॉलेजेस अलॉट झाले आहेत त्या कॉलेजमध्ये जाऊन त्या ॲड्रेसवरती जाऊन आपल्याला आपले ॲडमिशन्स जे आहेत ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच आपले सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून आपल्याला कन्फर्म करायचे आहेत. तर यासाठीची जी प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रों, सर्वप्रथम आपल्याला त्या महाविद्यालयात जाणं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्या सर्व जे डॉक्युमेंट्स असतात म्हणजेच 10वीचा मार्क मेमो, 12वीचा मार्क मेमो, त्यानंतर ग्रॅज्युएशनचे सर्व मार्क मेमो म्हणजेच फर्स्ट इयरचा फायनल मार्क मेमो, सेकंड इयरचा फायनल मार्क मेमो आणि थर्ड इयरचा फायनल मार्क मेमो, हे तिन्ही मार्क मेमो आपल्याला व्हेरीफाय करून घ्यावे लागतात. त्यानंतर आपल्याकडे जो TC आहे तो ओरिजिनल TC त्यांना आपल्याला द्यावा लागतो, दाखवावा लागतो. आणि त्यानंतर PG असेल तर PG फर्स्ट इयर, PG सेकंड इयर ह्याचे फायनल मार्क्स मेमो आपल्याला दाखवावे लागतात. तसेच आपल्याला पासपोर्ट फोटो व बाकी जे कार्यवाही आहे म्हणजे त्यांचा एक ऑफलाईन फॉर्म असतो, तो ऑफलाईन फॉर्म भरून त्यावरती आपल्याला फोटो पेस्ट करावा लागतो आणि त्या कॉलेजची जी फीस असेल ती आपल्याला पे करावी लागते, द्यावी लागते. फीस कॉलेजेस कॅश स्वरूपात घेतात, ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात घ्या. म्हणजेच आपण कॅशच्या तयारीने जायचं आहे किंवा जास्तीत जास्त ते चेक स्वीकारू शकतात. जनरली UPI पेमेंट हा ऑप्शन आपल्याला कॉलेजेसमध्ये पाहायला मिळत नाही. फर्स्ट राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स झाले तर मॅक्झिमम लोकांना कॅशद्वारे फीस पे भरावी लागली. विद्यार्थी मित्रों, ही अलॉटमेंट चेक करण्यासाठी आपल्याला गुगल क्रोममध्ये CET सेल असं टाईप केलं असता आपण ह्या पेजवरती येतो, जेथे आपल्याला एक पहिली वेबसाईट पाहायला मिळते cetcell.mahacet.org. याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो जेथे आपल्याला ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-5 ही टॅब पाहायला मिळते उजव्या साईडला. तर तिला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपल्याला विविध टॅब इथं पाहायला मिळतात. त्यामध्ये टेक्निकल एज्युकेशन असेल, हायर एज्युकेशन आपण राईट साईडला पाहू शकता. हायर एज्युकेशन MAd, MPEd, BEd इंटिग्रेटेड, त्यानंतर LLB 5 इयर्स, 3 इयर्स, त्यानंतर आपल्याला BEd पाहायला मिळतं. त्यानंतर BPEd आणि इंटिग्रेटेड BEd, BA BEd, BSc BEd ज्याला आपण म्हणत असतो. तर आपण BEd याला क्लिक करूया. याला क्लिक करताच परत एका पेजवरती आपण आलेलो आहोत जेथे आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन्स, लॉग इन या गोष्टी पाहायला मिळतात. तसेच एक रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं. राऊंड फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश. Please read notice first carefully and new registration and form editing for third round has been started. तर आपला जो तिसरा राऊंड आहे विद्यार्थी मित्रों, दुसऱ्या राऊंडचे अलॉटमेंट्स 26 तारखेला होतील आणि त्या अलॉटमेंट झाल्यानंतर आपली पुढची कृती म्हणजे तिसऱ्या राऊंडचे रजिस्ट्रेशन्स, काही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन्स कोणत्याही कारणाने जर राहिले असतील तर त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची संधी आहे. रजिस्ट्रेशन सध्या चालू आहेत, फक्त ऑप्शन फॉर्म येणं बाकी आहे. तर ऑप्शन फॉर्म जो आहे, ऑप्शन फॉर्म आपला 1 तारखेपासून आहे. 1 तारीख ते 3 तारीख, कुठली तारीख तर 9व्या महिन्यातली म्हणजेच सप्टेंबरमधली तारीख. 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबरपर्यंत आपल्याला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत. मग सर्व विद्यार्थी जे फर्स्ट सेकंड राऊंडला ज्यांचा नंबर लागला नाही, त्यानंतर ज्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलं नव्हतं त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची सुवर्ण संधी आहे आणि त्यांनी 1 ते 3 मध्ये करून आपले ऑप्शन फॉर्म भरावेत, जेणेकरून तिसऱ्या राऊंड आणि पुढच्या राऊंडसाठी त्यांना सहभागी होता येईल. लक्षात घ्या, आपल्याला तिसऱ्या राऊंडचं रजिस्ट्रेशन, ज्यांचं रजिस्ट्रेशन बाकी आहे त्यांना तिसऱ्या राऊंडला करणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, हे जे लॉग इन आहे
लॉग इनला क्लिक करायचं आहे. क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो. त्या पेजवरती गेल्यानंतर लॉग इन डिटेल्स म्हणजेच आपला लॉग इनचा जो आय डी आहे BD पासून जी सुरुवात आहे तो आय डी आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपला पासवर्ड जो असेल तो आणि त्यानंतर लॉग इन याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो. तिथे आपल्याला अलॉटमेंट दाखवली जाते. यू हॅव अलॉटेड कॉलेज. आपल्याला कुठलं कॉलेज मिळालं ते दाखवलं जातं. तर त्या कॉलेजच्या पत्त्यावर जाऊन आपल्याला विहित दिलेला जो वेळ आहे शेड्यूलमध्ये आपण आत्ताच वेळ पाहिलेला आहे त्या वेळेमध्ये जाऊन आपल्याला ॲडमिशन घेणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, दिलेला जो वेळ असतो आणि अलॉटमेंट आज आपल्याला माहीत आहे 26 तारखेला अलॉटमेंट होणार आहे आणि ॲडमिशन्स 28 तारखेपासून सुरू होणार आहेत. तर ह्या दरम्यान आपल्याला 2 दिवसाचा कालावधी मिळतो आणि ह्या 2 दिवसामध्ये आपल्याला ठरवायचं आहे मिळालेले कॉलेज जे आहे ते ॲक्सेप्ट करायचं आहे न करायचं आहे. यानुसार आपल्याला कार्यवाही करायची आहे. आपल्याला ते कॉलेज आवडलं असलं, योग्य वाटलं असेल, सोयीस्कर असेल तर ते आपण ॲक्सेप्ट करू शकता. आपल्याला जर वाटलं त्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं नाही आहे तर ते कॉलेज ॲक्सेप्ट करून ठेवायचं नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा, जेणेकरून ते कॉलेज इतर विद्यार्थ्यांना लगेच अवेलेबल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. नाहीतर मग ते कॉलेज परत पुढच्या राऊंडमध्ये दुसऱ्या विद्यार्थ्यांना दिलं जातं. तर अशा प्रकारे ही जी अपडेट आहे आपण चेक केलेली आहे. तसेच आपल्या ज्या अलॉटमेंट्स आहेत तर त्या आज सकाळी 11पर्यंत आपलं कॉलेज, आपलं CET सेल सर्व कॉलेज अलॉट करू शकतं किंवा त्याला थोडा वेळही लागू शकतो. त्याप्रमाणे आपल्याला ती अपडेट 11 वाजता चेक करायची आहे आणि आपले अलॉटमेंट चेक करायचे आहेत. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.